गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आशुतोष भगवान कोतुळेश्वराच्या चरण सानिध्यामध्ये पुण्य सलीला मुळा मातेच्या तीरावरती संपन्न होत असणारा अभिष्ट चिंतन सोहळा किंवा गौरव सोहळा कोतुळ आणि कोतुळ परिसरातील एक वारकरी भूषण श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री रामनाथ महाराज जाधव यांचं 86 वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि आमच्या सर्व वारकरी मंडळीला की त्यांचा सहस्र दर्शन हा सोहळा संपन्न करावा ही संकल्पना गेल्या काही महिन्यापूर्वी सुचली। ते आमच्या श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज भोर यांनी संकल्पना आमच्या सर्वांच्या पुढे मांडली आणि तिला आम्ही सर्व वारकरी मंडळी संगमेर अकोले तालुका सर्व महाराज मंडळी यांनी अनुमोदन दिलं आणि या गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजनाला सुरुवात झाली। आजच्या या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष ज्यांचाच 75वा नुकताच त्यांच्या संतकुटी या लहवीत गावी संपन्न झाला असे गुरुवर्य द्वाराचार्य रामकृष्णदास महाराज लहवीतकर हे आजच्या या गोड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहे। तसेच ज्यांचं कृपाछत्र सदैव बाबांच्या पाठीशी राहिलं आणि बाबांचे श्रद्धास्थान श्री श्री 1008 अनंत विभूषित डॉक्टर स्वामी हरिचैतन्य महाराज पळसखेडे बुलढाणा। खरं तर बाबांच्या गावी त्यांनी अनेक प्रकारच्या अशा साधना नाचणठावला गेल्या। बाबाज या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या हस्ते हा गौरव संपन्न होणार आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। केशवबाबा मान्य श्री एच.झेड. देशमुख सर्व व्यासपीठ मदन महाराज आणि सर्व व्यासपीठावरचे सर्व महाराज मंडळी आपण सर्व वारकरी मंडळी आणि कोतुळ ग्रामस्थ आणि पंचकृषी। खरं तर गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज जाधव नाचणठाव सारख्या एक ग्रामीण भागामध्ये ज्या परिवारामध्ये जन्म झाला तो परिवारही खूप गोड खूप पवित्र। खरं तर या सामान्य परिवारामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा जन्म झाला तो परिवार त्या परिवाराला आकार देण्याचं काम बाबांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने घडलेलं आहे। बाबांचं शिक्षणही अल्पशिक्षण त्या काळामध्ये 7वी पास। गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण रामभाऊ बाबा आरोटे यांचा सहवास सानिध्य आशीर्वाद आणि या सहवासातून बाबांची पावलं मला वाटतं पारमार्थिक क्षेत्रामध्ये ओढली गेलेली असेल। त्यांच्या सहवासाने प्रारब्धवशामध्ये खरं तर शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी अशा प्रकारे ही वारकरी संप्रदायाची फळं बीज बाबांच्या रूपाने अंकुरली गेली। बाबांचा त्या सहवासात आरोटे बाबांच्या सहवासातून बाबांचा पारमार्थिक खऱ्या अर्थाने अंकुर पुढे पुढे वाढत गेला। गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकरांच्या श्रवणाने सहवासाने त्यांच्या कीर्तनाने बाबांचं जीवन प्रभावित झालं आणि वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष अशा प्रकारचं व्यक्तिमत्व बाबांच्या स्वरूपाने उमलत गेलं। बाबांचं नामचा अनुबंध गेल्या 30-35 वर्षापासून आहे। खरं तर संपत्ती आणि दया वस्ती आली एके ठाया ते भूती धनंजया जान माझी। पारमार्थिक माणसामध्ये क्वचितच माणसं संसार आणि प्रपंच सांभाळून आणि चांगल्या पद्धतीत असतात। त्यामध्ये ज्या ज्या वेळेस वारकरी संप्रदायाची आपण
तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, तर त्याच्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संसार आणि प्रपंच ह्या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस विचार करतो, सुदृढ चांगला प्रपंच आणि चांगला परमार्थ शांतीब्रह्म एकनाथ महाराज. तर आमच्या या सांप्रत काळात आणि मागच्या पिढीमध्ये त्याच्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामनाथ बाबा जाधव प्रपंच कसा करावा आणि परमार्थ कसा करावा हे शिकण्यासारखं खऱ्या अर्थाने ते व्यक्तिमत्व आहे. चांगला प्रपंच आणि चांगला परमार्थ करून या समाजाला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व मला वाटतं पुढे आलं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या पावलावर पावलं ठेवून चालण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतो. खरं तर असं व्यक्तिमत्व आहे, साच आणि मवाळ शब्द जैशी कल्लोळ, मितुले साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे त्यांचं जीवन आहे. त्यांच्या पारमार्थिक जीवनामध्ये कधी कोणावर कधी ओसंडले, कधी रागवले हे आम्हाला अनुभवायला आलं नाही. चांगला परमार्थ आणि चांगला प्रपंच, खरं तर हा एक कुटुंब, हा परिवार, एक आदर्श परिवार, त्याला एकत्र ठेवण्याचं काम बाबांनी केलं. खरं तर या परिवारामध्ये प्रापंचिक दृष्टीने जर विचार केला तर सर्व क्षेत्रामध्ये हा परिवार अग्रगणी आहे. त्यांचे बंधू प्राचार्य नामदेव बाबूराव जाधव, त्यांचे दुसरे बंधू शी आहे लक्ष्मणराव बाबूराव जाधव, त्यांचे तिसरे बंधू उत्तम बाबूराव जाधव, चौथे बंधू सीताराम बाबूराव जाधव, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगणी. त्यांच्या पोटी आलेले जे पुत्ररत्न आहे, कन्या आहे, ती सर्व क्षेत्रामध्ये खूप निपुण. डॉक्टर पांडुरंग रामनाथ जाधव जालिंदर शेती करतो, सुहास आणि सौ संध्या भाऊसाहेब देशमुख हे सुद्धा मेडिकल याच्यामध्ये अग्रगणी आहे. सर्व क्षेत्रामध्ये प्रवीणता आणि परमार्थामध्ये तितकीच उच्चांकी खऱ्या अर्थाने गाठण्याचं काम बाबा आणि बाबाच्या परिवाराने केलं. त्या काळामध्ये परमार्थाला बाबांचा काळ म्हणजे खूप जुना काळ, गेली 50 वर्षाचा तो कालखंड असेल. दुर्गम भाग, कोतुळ परिसर असेल, अगस्ती परिसर असेल, उत्तरेला समशेरपूर आढाळा परिसर असेल, पूर्वेला रामेश्वर परिसर असेल, या सर्व परिसराला पारमार्थिक दृष्ट्या संघटित ठेवण्याचं काम तेव्हापासून आजपर्यंत बाबांनी केलेलं आहे. आज जर त्या संप्रदायाचा आपण इतिहास आणि आपल्या डोळ्यासमोर आला तर काही बोटावरती मोजण्या इतकी व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये गुरुवर्य हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज जाधव, हरिभक्तीपरायण मनोहर महाराज भोर, हरिभक्तीपरायण कैलासवासी मुखेकर बाबा, हे 2-3 व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने त्या परमार्थात आणि परमार्थाला पुढे या भागामध्ये नेण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागे आज हा अकोले संगमेर तालुक्याचा परमार्थ जो फुलला आहे, तर सर्व श्रेय आणि या व्यक्तिमत्वांना जाते. खरं तर ही संकल्प आम्हाला कधी आणि सुचलीच नाही की ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं येत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती. ही संकल्पना, यांचा गौरव व्हावा, यांचं अभिष्ट चिंतन करावं, ही आपल्या पारमार्थिक मंडळीमध्ये कल्पना खरं तर कोणाला नव्हतीच. वाढदिवस साजरे करणे म्हणजे प्रापंचिकाचं काम, राजकीय माणसांचं काम असं वाटायचं. पण पारमार्थिक कार्याचा गौरव व्हावा, त्याचं अभिष्ट चिंतन व्हावं, ही संकल्पना खऱ्या अर्थाने योग्य दिशेने या परमार्थाला वाट देण्याचं काम हरिभक्तीपरायण गुरुवर्य जगद्गुरुद्वाराचे रामकृष्णदास महाराज लव्हितकर यांनी अनेकांना खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन गौरवित व्हावं ही संकल्पना गेली 25-30 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने इकडे प्रभावित केली.
पूर्वी पण एकदा महाराजांची बाबांची 61वी झाली, मनोहरबाबांची सुद्धा केली। ही संकल्पना महाराजांची, ललितकर महाराजांची, की वारकरी जीवनाचा गौरव व्हावा। का गौरव करायचा? या व्यक्तिमत्वाचा का गौरव करायचा? जर जीवन त्या वारकरी व्यक्तिमत्वाचा गौरव झाला नाही तर पुढे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार नाही। म्हणून ती संकल्पना खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये रूढ झाली आणि वारकरी संप्रदायाच्या ज्या वाटा आहेत त्या उजाळायला लागल्या। पुढे पुढे त्या दुस्तर मार्ग मोठा झाला। आज अकोले तालुका, संगमेर तालुका वारकरी संप्रदायामध्ये पूर्ण अंगाने खऱ्या अर्थाने घवघवीत आणि भवभवीत आहे। पूर्वजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रचित असताना जी दूरदृष्टीची संकल्पना ठेवली। पूर्वी काही असा प्रांतवाद नव्हता, तालुक्याचा वाद नव्हता, भागाभागाचा वाद नव्हता। सर्व या भागातली वारकरी मंडळी अगस्तीला यायची आणि अगस्तीवरून ही भगवी पताका घेऊन आळंदीला जायची, सर्व एकत्र यायचे। तो मार्ग, ती वाट आहे जवळजवळ 50 उलटून गेली, तिला जास्तीचे दिवस झाले। आतापर्यंत ती वाट सांभाळण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलेले आहे। सर्वांना एक संघ ठेवण्याचं काम, त्यांचा एकच आठास असतो की सर्वांनी एकत्रित राहावं। परिवार जसा एकत्र असावा, संप्रदाय सुद्धा एकत्र असावा। आपल्यापासून कोणाचं अंतःकरण दुखलं नाही पाहिजे। वारकरी त्याला म्हणतात, परमार्थिक त्याला म्हणतात की माझ्या बोलण्यानं कोणी दुखावलं जाणार नाही ना। ही सगळी आचारसंहिता बाबांनी पाळलेली आहे, त्याचा मी साक्षीदार आहे। कधी दुखावलं नाही। विशाल अंतःकरण, परमार्थिक माणसाचं अंतःकरण विशाल असावं, मोठं असावं, सर्वांना आणि सामावून घेणारं असावं, ते अंतःकरण बाबांचं आहे। म्हणून तर अतिशय डोंगरा एवढं विशाल अंतःकरण, त्यांचं कार्य हे खूप मोठे। रामभाऊ बाबा आरोटे यांच्या पाश्चात जी संप्रदायाची धुरा सांभाळण्याचं काम आमचे खऱ्या अर्थाने पूर्वसुरींचे आमचे भाऊराव बाबा कोकणे असतील, ती खूप मोठी यादी आहे। त्यानंतर ते सांभाळण्याचं काम बाबांनी केलेलं आहे। आज अगस्ती आश्रमामध्ये, आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचा दिमागदार जो आश्रम उभा आहे ना, त्याच्या पाठीमागे धीर गंभीर साथ ही बाबांची आहे। म्हणून आपण स्वाभिमानाने आळंदीला जातो। अगस्ती आश्रमामध्ये आपण सर्व रामेश्वर परिसर असेल, कोथिळेश्वर परिसर असेल आणि महामुनी अगस्ती परिसर असेल, हा एकत्र नांदतोय आजही। तिथे जाऊ, त्याचं सर्व श्रेय बाबांना जातं। परिवारातही ही संकल्पना त्यांनी राबवली, गावात राबवली, कोथरूडमध्ये राबवली, तालुक्यात राबवली, तालुक्याच्या बाहेर राबवली। असं गोड व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थाने। त्या गोड व्यक्तिमत्वाचा, वारकरी जीवनाचा गौरव व्हावा, पुन्हा एकदा गौरव व्हावा। ही 85 नाही, आपण शताब्दी सुद्धा आपण पुढे मोठ्या दिमागात साजरी करू, असं आपल्या सर्वांना वाटलं पाहिजे। हे व्यक्तिमत्व दीर्घ आयुष्य झालं पाहिजे, ही माणसं टिकली पाहिजे, यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे। म्हणून त्यांचं अभिष्ट चिंतन करायचंय। अभिष्ट चिंतन म्हणजे काय? त्यांनी त्यांच्या जीवनात केलेलं जे इष्ट कार्य त्याचं आपण चिंतन करायचं आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करायचा। अशा गोड व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने अनेक मंडळी या ठिकाणी बोलणारी आहे। प्रास्ताविकासाठी मला जी या ठिकाणी अनुमती दिली, म्हणून बाबांचा जीवन गौरव या ठिकाणी 85वा हा जीवन गौरव आपण या ठिकाणी संपन्न करतोय। मी उपस्थित सर्वांच्या वतीने समग्र संगमेर अकोले तालुका आणि संगमेर तालुका सर्व वारकऱ्यांच्या वतीनं बाबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। शतायु हा, दीर्घ आयुष्य व्हा आणि तुमचे आशीर्वादाचे वचन कायम आमच्या कर्णपटलावरती येऊ द्या आणि असाच आशीर्वाद कायम असू द्या। रामकृष्ण। धन्यवाद सुदामजी महाराज।
बाबांच्या सुकन्या आमच्या मामी सौभाग्यवती संध्याताई भाऊसाहेब देशमुख व जावई सन्माननीय भाऊसाहेब बाबूराव देशमुख मामा यांना विनंती आपण वाचस्पती महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण दाजी महाराज लहवीतकर गुरुवर्य बाबा यांचा मागील पंधरवाड्यातच अमृत महोत्सव करण्याकरता बाबांचे बंधू चार्टर्ड अकाउंटंट श्री लक्ष्मणराव घेतले सगळ्यांची नावं आपणास विनंती आहे। त्यानंतर अगस्ती ऋषी विभागातील आणि मुळा विभागातील सर्व ट्रस्ट मंडळी, अगस्ती महाराजचे ट्रस्ट किडी धुमाळ, खांडेश्वरचे विश्वस्त येऊन गेले गुंजाळ लहानुभाऊ गुंजाळ, रामेश्वरचे विश्वस्त अनिल देशमुख व कोतळेश्वर विश्वस्त सुनील देशमुख व कोतळेश्वरचे विश्वस्त सुरेश कोते साहेब। खरं तर सुरुवात करताना कोतळेश्वर ह्या ठिकाणी एक मीटिंग झाली। त्या मीटिंगीमध्ये सर्व महाराज ह्या ठिकाणी जमलेले होते। दत्ता महाराज भोर, मदन महाराज वरपे, सुदाम महाराज कोकणे, दीपक महाराज देशमुख, विवेक महाराज केदार, राजेंद्र महाराज नवले, चंद्रकांत महाराज चौधरी आणि आमच्या ह्या कोतुळच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन महाराज गोडशे, आमच्या कोतुळचेच संकेत महाराज आरोटे आणि साहेब महाराज भुले, ह्या सर्व ह्या दोन्ही परिसरातील भजनी मंडळी, पखवाद मंडळी, टाळकरी मंडळी ह्या सर्वांनीच हा संकल्प केला का आपण कुठंतरी बाबांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे आणि हा कार्यक्रम केला पाहिजे। आणि म्हणून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं ह्या ठिकाणी विश्वस्त आमचे होते जयराम तुकाराम देशमुख, मुरलीधर बाबाजी देशमुख, शंकर चिमणाजी आबा आणि आमचे शिवाजी महाराज देशमुख आणि सगळ्यात श्रेष्ठ रामभाऊ बाबा आरोटे। ह्या ठिकाणी ह्या मुळा विभागामध्ये रामभाऊ बाबा आरोटे परमार्थाचं काम करायचे। मला आठवत नाही पण यशवंत बाबा हे राममाळावर फार मोठं त्यांचं सुद्धा काम होतं, मी ऐकून होतो। त्यांनी पाणी आणायला सांगितलं आणि त्याचं तूप झालं आणि त्या ठिकाणी तो स्वयंपाक केला, हे असं मला आठवतं। आणि म्हणून मनोहर बाबा आणि रामनाथ बाबा ह्या दोन्ही माणसांनी आदरणीय शिक्षण विभागाचे माजी आमदार सुधीरजी तांबे ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि ह्या परिसरामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये मनोहर बाबा भोर आणि रामनाथ महाराज जाधव त्यावेळच्या काळामध्ये कुठल्या सुविधा नव्हत्या। मोटरसायकली सुद्धा त्यावेळेला नव्हत्या, कुठंतरी खडीचे रस्ते असायचे। आणि अशा परिस्थितीमध्ये ही परमार्थाची धुरा बाबांनी सांभाळली। आणि म्हणून खरं तर नामांकित महाराष्ट्रातील भूषण असणारे महाराज
हबप श्री गुरु चैतन्यजी महाराज दिगलूरकर पंढरपूर यांचं कीर्तन 5 नंतर सुरू होणार आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचं भूषण लहितकर महाराज, मागाशी सांगितलं कोकणी महाराजांनी, त्यांचाही फार मोठा गौरव सोहळा झाला. त्याचबरोबर श्री गुरुवर्य द्वाराचार्य विद्यास्पती चैतन्य महाराज, अनंतभूषण डॉक्टर स्वामी हरी चैतन्य महाराज, डॉक्टर पळसोडे खेड पळसखेडे बुलढाणा, हबप श्रीमंत प्रमोद महाराज जगताप, या सर्व महाराजांनी ह्या ठिकाणी आले. मी प्रथमतः आमच्या कोतुळ गावाच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो. ह्या ठिकाणी सर्वच दोन्ही तालुक्यातील सर्व महाराज ह्या ठिकाणी, मगाच मी सर्वांचा नाम उल्लेख केला, उपस्थित आहेत. आणि सगळे टाळकरी, सर्व वादक, सर्व गायक, सर्वांचंच ह्या कार्यक्रमाला सहकार्य लागलेलं आहे. बाबांचे बंधू, खरं तर बंधू असावेत असे. महागाई ह्याच ठिकाणी कार्यक्रम फार मोठा झालेला होता. त्याही वेळेला सर्व कुटुंबांनी साथ दिली आणि आजही सर्व कुटुंबांनी आज ह्या ठिकाणी साथ दिलेली आहे. त्या सर्व बंधूंचंही मी सर्वांचं स्वागत करतो. ह्या ठिकाणी केशव बाबा बी हजर आहे. काल ज्या वेळेला ध्वजारोहण झालं, ध्वजारोहण त्यांच्याच हस्ते ह्या ठिकाणी झालं. आणि म्हणून सर्वच मान्यवर ह्या ठिकाणी आज उपस्थित आहेत. परमार्थाची धुरा चालवणं ही सोपी गोष्ट नाही. मनोहर बाबाच्या त्यावेळेच्या काळात आणि बाबांच्या काळात कुठल्या सुविधा नव्हत्या. 20-20 किलोमीटरवर पायी जायचे आणि परमार्थ वाढवायचं काम त्यांनी ह्या परिसरामध्ये केलेलं आहे. अतिशय त्यांचं सर्व वारकऱ्यांनी, महाराज मंडळींनी आदर्श घ्यावा असं त्यांनी यापूर्वी ह्या ठिकाणी ह्या दोन्ही तालुक्यामध्ये फार मोठं परमार्थ वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आमच्यासारख्यांना सुद्धा त्यांचं मार्गदर्शन निश्चित लाभलेलं आहे. आणि आज बाबांनंतर नितीन महाराज ह्या ठिकाणी, आज वारकरी संस्था ह्या ठिकाणी झालेली आहे आणि या मुळा परिसराची जबाबदारी बाबांनंतर त्यांच्यावर पडलेली आहे. आणि म्हणून त्यांचाही स्वभाव अतिशय गोड आहे. अतिशय आमचं गाव सुद्धा सर्व सगळ्याच बाबतीत आमचे सगळे राजकीय लोक त्यांना सगळे सहकार्य करतात. आमच्या ह्या ठिकाणी कोतुळेश्वर महाराजाकडे कुठलंही राजकारण आम्ही इथं आणत नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी हरिपाठ होतोय
आणि कीर्तनसुद्धा आमच्या गावामध्ये दत्त महाराजांच्या तिथं कीर्तन होतं, मुक्ताईच्या तिथं कीर्तन होतं. आणि जिथं जिथं आमच्या माळेवाड्यामध्ये सुद्धा कीर्तन होतं, प्रत्येक ठिकाणी नितीन महाराज असतात. आणि म्हणून हे लहान लहान मुलं अतिशय सुंदर असं वाजंत्रीचं पखवादाचं काम करतात. आणि म्हणून खरं तर माणसाच्या जीवनामध्ये अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अध्यात्माची जर सांगड असेल तर माणसाच्या जीवनात काहीच कमी पडत नाही. आणि म्हणून हे दिग्गज मंडळी आज महाराष्ट्रातील ह्या व्यासपीठावर उभी आहे. आणि म्हणून आज आमचे एच झेड देशमुख, केडी अण्णा धुमाळ, सुधीरजी तांबे साहेब, त्याचबरोबर आप्पावरी असतील, गुलाबराव शेवाळे असतील, त्याचबरोबर गिरजाजीबा असतील, हे सर्वच मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण. धन्यवाद सीताराम पाटील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पाटलांचं स्वागत करू. ओम वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त भूतभावन भगवान कोथळेश्वर आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी वारकरी संप्रदायाला साधू समाजामध्ये, समग्र भारताच्या साधू समाजामध्ये स्थान देण्याचं प्रथम कार्य जर कोणी केलं असेल तर आमचे परमस्नेही आदरणीय द्वाराचार्य रामकृष्णजी महाराज लहवीतकर. वारकरी संप्रदाय हा एक विचार आहे. वारकरी संप्रदाय कोणत्याही प्रकारचं कर्मकांड नाही. वारकरी संप्रदायाची भव्यता दिव्यता सर्व असतानाही तुकोबारायांच्या भाषेमध्ये जुनाट जुगारीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिखेपणे ठाव चळणे चुकविला. अत्याधुनिक काळामध्ये आमचे महामंडलेश्वर द्वाराचार्य श्री श्री 1008 रामकृष्णदासजी महाराज यांनी वारकरी संप्रदायाची ओळख भारतातल्या प्रत्येक संप्रदायाला करून दिली आणि वारकरी संप्रदायाला कुंभामध्ये स्थान दिलं. लक्षात ठेवा, एवढं मोठं कार्य महाराजांचं आहे. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सर्व वारकरी संप्रदायाची संत मंडळी, ज्या कार्यासाठी आपण सर्वजण येथे उपस्थित झालेलो आहोत, असे निष्ठावंत आदरणीय वारकरी संत हरिभक्तपरायण रामनाथ महाराज जाधव अर्थात बाबा व त्यांच्या आदरणीय पत्नी सौ ताराबाई रामनाथ जाधव या दोघांचंही आपण अभिष्ट चिंतन करत आहोत. तत्प्रित्यर्थ
परिसरातील संगमनेर तालुका असेल, अकोले तालुका असेल, या दोन्ही तालुक्यातील सर्व आमच्या वारकरी संप्रदायातील संत मंडळीने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं होतं की व्यक्तिपूजा केल्यापेक्षा व्यक्तीच्या विचाराची पूजा करा. आणि या विचाराचा आपला वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाच्या अभ्यासाचा प्रारंभ ब्रह्मलीन हरिभक्त परायण रंगनाथ महाराज गुरुजी यांच्यापासून मी केला. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर सोबत ज्यांचं कीर्तन आज आहे त्यांचे पूजनीय पिता धुंडा महाराज आजोबा, त्यांचे आजोबा हरिभक्तपरायण वैकुंठवासी धुंडा महाराज यांच्याकडे सुद्धा मी खूप ज्ञानेश्वरी श्रवण केलेली आहे. मोठमोठ्या संतांच्या सानिध्यात राहून अगोदर वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचा अभ्यास मला करण्याचा सुयोग आला. आता सुरुवातीला बोलत असताना आमचे हरिभक्तपरायण बोरसे महाराज यांनी एक गोष्ट आदर्श बोलून दाखवली की आपल्या संप्रदायातील जेवढे जुने संत होते आणि त्यांनी जी परंपरा राखण्याचं कार्य केलं तेच परंपरा आणि त्या संप्रदायाचं चिंतन करून संप्रदाय नियमाप्रमाणे चालला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र ज्यांचं अंतःकरण धडपडत आहे ते आमचे आदरणीय रामनाथ महाराज. त्यांचा आणि माझा परिचय 12 ते 15 वर्षापासून. आदरणीय लवितकर महाराजांचा आणि माझा परिचय 30 ते 40 वर्षापासून त्याच्याही पेक्षा जुना आहे. फक्त आम्ही दोघं एकमेकापासून दूर राहतो म्हणून लवकर भेटी होत नाही. हे सर्व आदर्श काम करणारी मंडळी आहे. वारकरी संप्रदायाचं स्वरूप, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाची नियमावली. आपला वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदाय आहे आणि वैष्णव संप्रदाय असूनही अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता संप्रदाय आहे. आचार्य रामानुज आहेत, आचार्य रामानंद आहेत, वल्लभाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत. हे सर्व वैष्णव संप्रदायाचे संत. पण हे सर्वांचं मत द्वैत आहे. फक्त एकच जगामध्ये वारकरी संप्रदायच असा आहे की तो अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करणार आहे. काय ज्याचा प्रचार प्रसार स्वामी विवेकानंदांनी केला, स्वामी रामतीर्थ यांनी केला, आजही पुष्कळ लोक करत आहेत. आणि मी नेहमी सांगत असतो, बोरसे महाराज माझ्या अंगावर कपडा भगवा आहे पण आतून मी वारकरी आहे. काय आता भगवा कशामुळे घातला त्याचा मोठा इतिहास आहे की नाही, तो काही मी सांगत नाही. काय माझ्या विचारामध्ये एवढा आदर्श तत्वज्ञान, एवढा आदर्श संप्रदाय जगात तरी कोणता नाही. स्वज्वळ प्रांजळ विचारधारा. कोणी कोणत्याही पंथाचा येऊन जर प्रवचन करू लागला तर कोणाच्याही पुढे बसून ऐकतात. बाकी संप्रदायात असं नाही. आपलं प्रवचन चाललं, कीर्तन चाललं, ते लोक आपल्या समोर येऊन बसणार नाही. काय वारकरी संप्रदायाने सर्वांना समान सन्मान दिलेला आहे. प्रत्येकाचा सन्मान करणारा हा संप्रदाय आहे. आता छोटीशी गोष्ट राजाराम पाटलांनी सांगितली की रामनाथ बाबांच्या नंतर आपल्या वारकरी शिक्षण संस्था इथे आपल्या कोतुळेश्वरावर चालवतात, त्यांची पुढे जबाबदारी आहे. सज्जनांनो, मी एक असा काळ पाहिला आमच्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं काहीच नव्हतं. मी आल्यानंतरच मी प्रत्येक गावामध्ये 100 भजने तयार केले. आळंदीचे मुलं आणले, त्यांना शिकवलं.
नाहीतर एक कीर्तन करायचं असेल तर 5 गावचे मुलं ते भजने बोलवावं लागायचे आणि त्याच्यात मृदंगच मिळवायचा नाही, मृदंग वाजवणार, मग कोणीतरी आणायचा. असा करून करून वारकरी संप्रदाय गावागावांपर्यंत पोहोचला, आदिवासी लोकांमध्ये सुद्धा पोहोचला. गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नक्सलाईट इलाका आहे, तिकडे वारकरी संप्रदाय शून्य होता, काहीच नव्हतं. ओव्यांचं भजन करायचे. सर्वप्रथम मी आपले वारकरी भजनी मंडळ घेऊन गेलो, गाड्या घेऊन गेलो, म्हटलं इकडे आपल्या वारकरी संप्रदायाला आणायचं आहे. नक्सलाईट लोक, जवान पोरं, खांद्यावरती बंदुका, पण आपल्याला काही भीती नाही त्याची. ते लोक दुसऱ्याचा आपल्याला सोडून विरोध करणारे लोक आहेत, आपल्या संप्रदायाला विरोध करणारे नाहीत. त्यांना मी प्रबोधन केलं. सुरुवातीला कीर्तन करू म्हटलं, काय कीर्तन करू म्हटलं, मग आम्ही आमचे टाळ वगैरे वाजवले, कोणीच येत नव्हतं. मग नेमका तो ड्रोन कॅमेरा निघाला होता, तो ड्रोन सोडला वरी. ते ड्रोन मग ते आदिवासी ते मुलं वगैरे ते पाहून काय सर्व जमा झाले. जमा झाल्यावर कीर्तन सुरू केलं. काय कोणी येतच नव्हतं. आले, कीर्तन ऐकलं. असं प्रत्येक गावामध्ये, एका गावात गेलो तिथं टाळ नव्हते, मृदंग नव्हते, काय नव्हते. मग तिकडे ते धनगर लोक असतात मेंढपाळ, त्यांचे ढोल होते. अहो त्या ढोलवर मी कीर्तन केलं. म्हणलं फक्त माझ्या बोलण्याच्या तालावर वाजवा. आणि ते कीर्तन केल्यानंतर 10 गावामध्ये मृदंग, टाळ, पकवाज 5 दिवसात आणून दिले. तर ही वारकरी संप्रदायाची सेवा आहे. आणि आपला परिसर अनेक संत महंत, आपले वारकरी संत, मोठमोठे कीर्तनकार लोक यांनी तर पहिल्यापासूनच भरलेलं आहे. स्वतः मी तर नाचन ठावला जवळजवळ 15 वर्षापासून येतो. आणि आमचे महाराज श्री लवितकरजी महाराज हे तर अनेक वर्षापासून रामनाथ बाबाच्या गावात येतात. त्यांचंही मार्गदर्शन या परिसराला आहे. आणि दुसरी गोष्ट, आज हा अभिष्ट चिंतन सोहळा याच्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत. काय मलाही सुद्धा ज्यावेळी रामनाथ बाबांचा निरोप आला, मी माझी डायरी पाहिली, माझ्याजवळ तेवढा वेळ नव्हता. परंतु म्हटलं ज्यांनी आपल्यावर 15 वर्षापासून निष्काम प्रेम केलं आणि त्या व्यक्तीसाठी आपण जाणं नितांत गरजेचं आहे, माझं कर्तव्य आहे. या कर्तव्याला जाणून आता काय, बोरसे महाराजांना अगोदर आम्ही सांगितलं की मला आता इथून गेल्यानंतर 9 ते 11पर्यंत संभाजीनगरलाच कार्यक्रम आहे. आणि मी आता तुमची सुट्टी घेऊन गेल्यानंतर वेळेवरती पोहोचणार आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये बोरसे महाराज, माझ्या आयुष्यामध्ये अजून कोणत्याही गावामध्ये मी प्रतीक्षा करायला लावली की मी आलो का नाही किंवा मला किती उशीर आहे. मी पोचलो असेल 1 घंटा अगोदर, अर्धा घंटा अगोदर, किमान 15 मिनिट तरी अगोदर, नसेल तर किमान राईट टाईमवर तर विना तरी घेतलेला आहे. पण मी माझ्या आयुष्यामध्ये 2 मिनिटसुद्धा किंवा 1 मिनिटसुद्धा कधी विलंब कोणत्या कार्यासाठी केलेला नाही. काय म्हणून वेळेचाही मी उपासक आहे. काय महात्मा गांधी म्हणायचे की टाईम इज मनी, टायमाचं हे करा. भारतामध्ये सर्व आहे, परंतु अजूनही भारतामध्ये वेळेचं नियोजन नाही, म्हणून अजूनही भारत मागासलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून वेळेचं नियोजन आहे. आज दिंडी निघाली, मला वाटलं कसं होईल, काय होईल, आपण वेळेवर जातात का नाही. राईट टाईम आणली दिंडी तुम्ही. फुगड्या खेळल्या, पावल्या खेळल्या पोरांनी, खूप छान अशा प्रकारचा आनंद आला. आणि बाबांचा आता जवळजवळ 86 वर्ष पदार्पण होत आहे. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आहे, गौरव सोहळा आहे. अरे अशा लोकांची आपण किती सोहळे केले तरी कमीच आहे. काय ज्यांनी आपलं आयुष्य या संप्रदायाच्या, या समाजाच्या सेवेला दिलेलं आहे. समर्पण महत्त्वाचं आहे. लास्ट एक छोटंसं एक एक्झाम्पल सांगतो, उदाहरण. काय एका बाजारामध्ये एका व्यक्तीने मूर्ती विकायला आणली. तिच्यामध्ये एवढी कलाकृती केलेली होती आणि ते बाजारात मार्केटमध्ये मांडली. लोक यायला लागले, लोकाला पसंत यायला लागली. आणि त्या दुकानदाराला विचारलं मूर्तिकाराला की याची किंमत काय आहे. त्याने सांगितलं तुम्ही बोला, हाराशी होत राहील, याच्या पुढे बोलत जाईल, बोलणं थांबल्यानंतर कीर्तन तिची किंमत होईल. मग कोणी 500पासून सुरुवात केली, त्याचं 1000 रुपये झाली, 2000 झाली, 3000 झाली. होता 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 काय 10,000 किंमत झाली. 10,000 झाल्यानंतर त्या राज्याचा कोणी सम्राट होता, त्याच्या कानावर ही गेली की आपल्या राज्यामध्ये एवढा सुंदर मूर्तिकार आहे आणि त्याचा सत्कार झाला पाहिजे, स्वागत झालं पाहिजे, आपण तिथपर्यंत जावं, मूर्ती घेतली तर फारच चांगलं.
स्वतः सम्राटाला किंमत त्याला करायला लागली. म्हणजे आत्तापर्यंत 10,000पर्यंत लोक आले, 10-12च्या नंतर बोली थांबलेली आहे. आपल्याला जर घ्यायची असेल तर आपणही घेऊ शकता साहेब. त्याने म्हटलं तू माझ्या राज्यातला एवढा उत्कृष्ट कलाकार मूर्तिकार आहेस, तर आतापर्यंत 10,000ची मूर्ती ठरलेली आहे, तर मी तुला काय करतो 15,000 रुपये देतो, सोबत तुझा सत्कार सुद्धा करतो. तिथं एक व्यक्ती उभा होता, सामान्य व्यक्ती, सामान्य माणूस, त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा फाटलेली होती. तो हळूच म्हणाला साहब मुझे भी लेने की इच्छा है, मैं भी इस मूर्ति को ले सकता हूँ. बोले किंमत बोलो, किंमत बोलो असं म्हटल्यानंतर त्याने काय केले की आपला शर्ट उतरला, आपला पायजामा काढून घेतला, तो अंडरवेअर झाला आणि एकदम उघडा झाला आणि तेवढी घडी घातली 2 कपड्याची. मेरे पास इतना ही देने के लिए आप दे सकते हो तो दे दो मूर्ति को. काय जसे त्याच्या कपड्याच्या फाटक्या कपड्याच्या घड्या हातात घेतल्या, लगेच मूर्तिकाराने मूर्ती उचलली, त्याच्या हातावर ठेवली. 15,000 जास्त का फाटके कपडे जास्त? 15,000ही जास्त नाही, फाटके कपडे जास्त नाही. त्याच्याजवळ जेवढी श्रीमंती होती, अरे सम्राटाच्या जवळ अब्जो करोडो रुपये होते, त्याच्यातले तो फक्त 15,000 देऊ लागला. आणि याच्याजवळ जेवढं होतं त्याने सर्वस्व देऊन टाकलं. याला समर्पण म्हणतात. काय या समर्पणाच्या भावनेनं आमच्या रामनाथ बाबांनी आयुष्यभर या संप्रदायाची सेवा केली. काय त्यांच्याबद्दल पुष्कळ मला माहिती आहे, पुष्कळ मला परिचय सुद्धा आहे, पण ही समर्पणाचा भाव, ही समर्पणाची गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये आहे. कोतुळेश्वर आणि कोतुळेश्वराचा हा परिसर काय या ठिकाणी मी मागच्या वर्षी सुद्धा नितीन महाराजांनी मंडळीनं माझं इथं कीर्तन घेतलं होतं शिवरात्रीच्या उत्सवात. काय यावर्षी सुद्धा आहे. आणि म्हणून मला शेवटी एवढं सांगायचं की जेवढी आदरणीय संत मंडळी येथे जमलेली आहे, सर्वांनी बाबांचं अभिष्ट चिंतन मिळून आपण करायचं आहे. आणि आपण आता सध्या वर्तमान करत आहोत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, सज्जनांनो, ज्यांनी आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी कष्ट केले, श्रम केले, काय आणि वारकरी संप्रदाय वाढवला, धर्म आणि संस्कृतीला वाढवणं हा साधूचा धर्म आहे. धर्म आणि संस्कृतीला वाढवणं हा साधूचा धर्म आहे. आणि ते कार्य बाबांनी आयुष्यभर केलं. आणि म्हणून मी सुद्धा त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी तुमच्यामध्ये उपस्थित झालेलो आहे, बाकी कशासाठी नाही. मी काही प्रवचन करण्यासाठी किंवा काही उपदेश करण्यासाठी नाही. काय त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा एक सन्मान, मी माझ्या डोळ्याने आणि हृदयाने अनुभवलेलं त्यांचं जीवन, त्या जीवनाचा आणि त्या जीवनातील असणाऱ्या परमकर्तव्याचा अभिष्ट चिंतन करतो. काय माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत. वारकरी संप्रदायाचा पुष्कळ अनुभवाचं गाठोडंही त्यांच्याजवळ आहे, असं काही नाही. परंतु त्याच्यातूनही आज या परिसरामध्ये आल्यानंतर पहिला आनंद आमच्या महाराश्रींची भेट झाली. नंतर बाबांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्यासोबतच आपल्या परिसरातील जेवढे वैष्णव संत आहेत, आमचे वारकरी संत आहेत, या सर्व संतांची सुद्धा भेट झाली या निमित्ताने. आणि ही तुमची आमची बाबांच्या प्रती असणारी सहानुभूती ही दिव्य सहानुभूती आहे. आणि मला एका शब्दात पुढं सांगायचं आहे. शब्द स्वामी रामतीर्थांचे आहेत. ते म्हणतात सिम्पत्ती इज ग्रेटर दॅन गोल्ड. ही सहानुभूती सोन्यापेक्षा मोठी आहे. इंडियन कीप टू इट. भारतीयांनो, सहानुभूती सोडू नका. हा भारतीय धर्म, हा वारकरी धर्म काय सहिष्णुता आणि सिम्पत्ती, सहानुभूती याच्यावरती टिकलेला आहे. आणि त्याच्याप्रती तुमची आमची अगाध श्रद्धा आहे. वारकरी संप्रदाय राहावा ही सर्व वारकऱ्यांनी प्रांजळ भावना ठेवली पाहिजे. वारकरी संप्रदायाचं विकृत रूप होऊ नये याची सुद्धा आम्हाला सर्वांना काळजी घ्यायची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या परमेश्वराच्या प्रती, पांडुरंगाच्या प्रती तुमची आमची अलौकिक श्रद्धा आहे, कारण तीच एनर्जी आपल्या साधूच्या जीवनामध्ये असते. म्हणून म्हटलंय की फेथ इज फोर्स ऑफ लाईफ, की जीवनामध्ये आस्था मोठी असते. आणि त्या आस्थेला जीवनभर जपून ज्यांनी ठेवलं आणि त्या आस्थेप्रमाणे जे वारकरी संप्रदायाच्या सेवेचं कार्य केलं, त्या बाबांचं मी अभिष्ट चिंतन करतो, रामनाथ बाबांचं. आणि आदरणीय बाबा, आता आमच्या बोरसे महाराजांनी, सीताराम पाटलांनी सांगितलं की ही आता
सहस्त्र चंद्रदर्शन 82 वर्षाच्या नंतर होत असतं. त्याच्यानंतर रौद्री शांती होत असते आणि त्याच्यानंतर शताब्दी होत असते. काय शताब्दीची सुद्धा प्रांजळ इच्छा या लोकांनी पाहण्याची केलेली आहे. मी त्यांच्या तो इच्छेचा आदर्श आहे, त्याचा सन्मान करतो. याचा अर्थ आहे बाबांना हे कार्य करण्यासाठी पांडुरंगाने पुन्हा आयुष्य द्यावं. काय पुन्हा आयुष्य द्यावं लक्षात ठेवा. आणि मी असं कधी म्हणत नाही. आमचे उपनिषद म्हणतात जीवेत शरदः शतम कुर्वन् नेवेह कर्माणी जिजीवेशा छतन समाहा. उपनिषद सांगतात माणसाने कर्तव्य करत राहायचं, काम करत राहायचं. आयुष्य किती पाहिजे त्याची कधी चिंतन करायचं नाही. माऊलीला 21 वर्षाचं आयुष्य मिळालं, विवेकानंदांना 40 वर्षाचं आयुष्य मिळालं. ते लोक अविरत चालत राहिले. वेद सांगतात चरय वेती चालते राहा, फक्त थांबू नका. आणि आमचे रामनाथजी बाबा अहोरात्र दिन रजनी या संप्रदायाच्या सेवेसाठी चालत राहिले. आणि म्हणून पांडुरंगाच्या चरणीत फक्त प्रार्थना करतो की बाबांना उरलेलं आयुष्य आयु दे, काय आयु दे, आरोग्य दे. आणि पुन्हा ही सेवा करण्याची जोपर्यंत त्यांचा अंतिम श्वास आहे तोपर्यंत सामर्थ्य आणि शक्ती दे पांडुरंगा. आणि तुझ्याच कृपेनं त्यांचं जीवन सतत चालत राहो ही आशा करतो. पुनश्च एकदा आमच्या सर्व संत मंडळीचा प्रामाणिकपणे काय सर्व संत मंडळीच्या प्रेमाचा खूप खूप आदर करतो. आणि पुनश्च एकदा पांडुरंगाला प्रार्थना करतो आमच्या बाबांना चांगलं आयुष्य दे, चांगली इच्छा दे, चांगली सेवा करण्याचं सामर्थ्य दे. आणि सोबतच पुनश्च एकदा जमलेल्या सर्व मंडळीच्या प्रेमाचा खूप खूप आदर करून माझ्या शब्दांना कोतळेश्वराच्या चरणी समर्पित करतो. धन्यवाद स्वामीजी. जी कोकणी हेही विखे पाटलांच्या वतीनं गुरुवर्य बाबांचा सन्मान या ठिकाणी घेऊन आलेले सन्माननीय संतोषजी कोकणे विद्यपत्नी सौभाग्यवती ताराबाई या दोघांचे अभिष्ट चिंतन करण्याकरता या ठिकाणी आपण उपस्थित आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरुवातीलाच गोडसे महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या अत्यंत छोट्या मुलांनी जे गायन केलं, जे स्वागत गीत गायलं, खरं म्हणजे त्यावेळेला असा भास झाला मला की ज्ञानदेवांच्या बरोबर निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे गात आहेत अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी भास झाला. मी या ठिकाणी नितीन महाराज गोडसे यांचं कौतुक करतो. वारकरी संप्रदायाला नवी दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. बाबांचा जो आध्यात्मिक मार्ग आहे गेल्या अनेक वर्षापासून बाबा या विभागामध्ये कीर्तन प्रवचन जे आहे ते कीर्तन प्रवचन करतायत, सामान्य माणसाचं प्रबोधन करतायत. हे सगळं खरं म्हणजे कर्तृत्व जे आहे ते जोग महाराजांचं आहे. 100-125 वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांच्या बरोबर असणाऱ्या या माणसानं असा विचार केला की या समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. टिळक महाराज तुम्ही राजकीय प्रबोधन करताय, मला सामाजिक प्रबोधन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये या वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मला वारकरी तयार करायचे आहेत. जोग महाराजांनी जे काही रोपटं लावलं त्या रोपट्याचा वृक्ष झाला, वटवृक्ष झालेला आहे. आणि या वटवृक्षाची एक फांदी आपल्या कोतुळ प्रवरा परिसरामध्ये बाबांच्या रूपानं या ठिकाणी आपल्या समोर दिसते. खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. हा वारकरी जितका आक्रमक व्हायला पाहिजे तितका आक्रमक मात्र होत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या वारकऱ्याला आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. वेदांच्या वरती अधिकार सांगणारी माणसं
त्यांच्यासमोर ताठपणानं उभे राहिले तुकाराम महाराज. आणि ज्यांनी वेद आमचे आहेत, तुमचा काही अधिकार नाही असं सांगितलं, त्यांच्या तोंडावर सांगितलं, अरे वेदांचा तो अर्थ आमाचीच ठावा, तुम्ही फक्त या ठिकाणी वेदांचं गाठोड आपल्या पाठीवर घेता आणि हमाली करताय. हे तुकाराम महाराजांचं मोठेपण आहे. दुर्दैवानं आमच्या अलीकडच्या काळामध्ये आमचे संत, आमची संस्कृती यांना बदनाम करणं म्हणजे पुरोगामीपणा, अशा तऱ्हेची एक खुळसट भावना जन्माला आली. आमचा वारकरी समाजाचा श्रद्धा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्यासाठी विमान आलं आणि तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. परंतु दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये अशी काही दळभद्री मंडळी आहेत, म्हणजे तुकाराम महाराजांचा खून झाला. अरे आमच्या वारकऱ्यांची जी श्रद्धा आहे, या श्रद्धेला तडा देण्याचं काम काय करताय तुम्ही? या ठिकाणचा वारकरी जो आहे, जसा बंडा महाराजांच्या निमित्तानं डाऊ प्रकल्पाच्या वेळेला या ठिकाणचा वारकरी आक्रमक झाला, आज सर्व क्षेत्रामध्ये वारकरी समाजानं आक्रमक होण्याची गरज आहे. कुठेतरी एखाद्या दिंडीवरती दगडफेक होते, कुठेतरी एखादा कीर्तनाचा कार्यक्रम चालू असताना एखादा PSI बूट घालून त्या ठिकाणी व्यासपीठावर येतो आणि ते कीर्तन बंद करायला सांगतो. आम्ही शांतपणाने हे सगळं ऐकतो. याच्या विरोधामध्ये कुठे संघर्ष केला पाहिजे आणि संघर्षाची ज्योत या ठिकाणी रामनाथ बाबांनी लावलेली आहे. म्हणून या ठिकाणी मी रामनाथ बाबांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांची 100वी देखील साजरी करण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद सर. जाधव यांचा अभिष्ट चिंतन आणि गौरव सोहळा या ठिकाणी होत आहे. व्यासपीठावर वारकरी संप्रदायाची अतिशय मोठी महान व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज दैवितकर आहेत. सर्व म्हणजे सर्वांचाच नामोल्लेख करायला पाहिजे. सर्वजण या ठिकाणी रामनाथ महाराज यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांना ऐकण्याचा, त्यांच्याबरोबर सत्संग ज्याला म्हणतो, वेळ घालवण्याचा एक भाग्य आपल्याला या ठिकाणी लाभलं आहे. माझा अनेक वर्षांपासून परमपूज्य रामनाथ महाराज जाधव यांच्याशी संपर्क आलेला आहे, संबंध आलेला आहे. अतिशय आपण म्हणतो की सत्शील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. वारकरी संप्रदायाचं आत्ताच महाराजांनी सांगितलं की वारकरी संप्रदाय हा बहुजन समाजासाठी धर्माचा अर्थ सोपा करून सांगणारा हा संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये कुठलं कर्मकांड नाही, कुठलं जात धर्मपंथ याच्या पलीकडे गेलेला हा वारकरी संप्रदायाचा विचार आहे आणि तो बहुजनांपर्यंत, सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अखंडपणाने रामनाथ महाराज जाधव हे करत आहेत. त्यांचे बंधू आदरणीय प्राचार्य जाधव सर हे देखील पुणे येथे खूप शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी केलेलं आहे. तर असं खरं म्हणजे आज आपण बघतोय की अध्यात्म हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं, त्याला समजावून सांगणं हे नितांत गरजेचं झालेलं आहे. कारण आपण बघतोय की एकीकडे देवळांमध्ये, मंदिरांमध्ये खूप गर्दी होते, परंतु रोज आपण वर्तमानपत्र काढलं तर सामाजिक बघतोय की अतिशय म्हणजे ज्याला म्हणतो की समाजामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, अत्याचाराची प्रकरणं असतील, इतकी वाढत चाललेली आहे. आणि अशा वेळेस निश्चितपणाने आपल्याला दिशा दाखवण्याचं सामर्थ्य कशात असतं तर ते वारकरी संप्रदायामध्ये आहे. या वारकरी संप्रदायानेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या बहुजनांना त्या ठिकाणी आजपर्यंत तारलेलं आहे. पंढरपूरचे पांडुरंग आणि हे खऱ्या अर्थाने आपलं दैवत आहे. आणि हा भागवत धर्म हा त्या ठिकाणी घरोघर पोचवण्याचं काम हे आदरणीय रामनाथ महाराज जाधव यांनी केले. त्यांचं हे कार्य असंच त्या ठिकाणी पुढे चालत राहू, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सदैव लाभत राहू हीच मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य या ठिकाणी चिंतितो. राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना तुळजापूर येथे जावं लागलं. त्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी वंदन केलं आहे आणि त्यांचे अभिषेचिंतन करण्यासाठी त्यांनीसुद्धा इथे त्यांच्या भावना कळवल्या आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा रामनाथ महाराज यांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. रामनाथ महाराज जाधव, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती ताराबाई
यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि त्यासाठी जमलेले सर्वच मान्यवर, आता वेळ कमी असं आम्ही सगळ्यांचे नाव घेणार नाही. रामनाथ महाराज जाधव खऱ्या अर्थानं वारकऱ्यांसाठी जगले आणि हे जगत असताना त्यांना घरातल्या सर्वांनी साथ दिली. आमच्या तारा वहिनींनी त्यांना खऱ्या अर्थानं साथ दिल्यामुळंच बाबांना या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करता आलं. बाबांचं घराणं हे शेतकरी कुटुंबातलं असल्यामुळं, पण परमेश्वर कृपेने त्यांच्या घरात सरस्वती आणि विद्या दोन्ही एकत्र नांदतात. त्यांच्या घरातले सर्वच भाऊ बहिणी सर्व सुशिक्षित आहेत आणि हे सुशिक्षित असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी, वारकरी संप्रदायाची परंपरा ही अखंड ठेवण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर बाबांचा आदर्श हा आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. ही वारकरी संप्रदायाची पताका बाबांनी अखंड चालत ठेवून या कोतुळ परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये, नवे जिल्ह्यामध्ये आपलं नाव मोठं केलं आहे. आणि आमच्या कोतुळ गावचं सुद्धा नाव बाबांनी आपल्या स्वकर्तृत्वाने फार मोठं केलं आहे. हे आम्हा सर्वांना कौतुकास्पद आहे. अशा बाबांना मी मनापासून आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं, कोतुळेश्वर देवस्थानच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. वारकरी संप्रदायाचे विद्या विनोद वैभव श्री हरिभक्तीपरायण दयानंदजी महाराज कोरेगावकर, ज्यांना ऐकण्याकरता आपणा सर्वांचे कान आतुर आहे, ते श्रद्धेय दयानंद बाबा आपलं शुभेच्छा मनोगत व्यक्त करतात. ओम आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रह पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोति तदखिलं शंभो तव आराधनम. आज भगवान आशुतोष कोथळेश्वराच्या या प्रांगणामध्ये एका महान विभूतीचं अभिष्टचिंतन सोहळा मोठा दिमाखाने पार पडतोय. थोडी खंत आहे, थोडा आनंद आहे. खंत एवढ्यासाठीच आहे की पंचक्रोशीतल्या मंडळीपेक्षा आम्ही बाहेरची लोक जास्त आहेत या कार्यक्रमाला. कीर्तनाला येतील ना, नाहीतर जेवायला जातील. आचार्य इथं आहेत, एक शंकराचार्य गेले. रामनाथ बाबा म्हणजे एक या कोतुळ गावाला पडलेलं पारमार्थिक एक स्वप्न आहे. ते अलौकिक आहे. त्यांची प्रज्ञा, प्रतिभा आणि भाषेतला भावाविष्कार हा इतका उच्च कोटीचा असतो की मनाला मोहून जातं. धर्मपत्नी चांगली लाभणं हे संसाराचं वैभव आहे, पण वाणी सुंदर लाभणं आणि ती नियोजित वेळेला नियोजित सुचणं ही ईश्वराची अलौकिक देण माझ्या रामनाथ बाबांना आहे. याच्याबद्दल कसलंच दुमत नाही. त्यांच्या भाषेकडं पाहिलं, चेहऱ्याकडं मोबाईल घेतला तरी जे शब्द इतके सुंदर असतात की ते मला नाही जमलं. ते मी जरा थोडा रांगडी विचाराचा आहे, म्हणजे ग्राम्य भागामध्ये राहतो आणि भाषा ही ग्राम्य आहे. तरी महाराजांनी, ललितकर महाराजांनी माझी बरीच कीर्तन त्यांच्या सप्त्यात ठेवली होती. त्यांना वाटायचं हे बरं असलं सुद्धा एखादं पाहिजे, म्हणजे जे बंडखोर आहे ते. आता आपण पाहिले तर मी जाहिरात पाहिलं त्यातले राजकीय नेते 50% सुद्धा हजर नव्हते इथं. आता प्रतिनिधी वगैरे, आता मी माझी बायको पाठवूनच दिली असतं तर चाललं असतं का? नाही, काय हे असं करत जाऊ नये. आपल्या गावचं भूषण आहे ना, मग पाठवलंच पाहिजे. आता तांबे साहेब आले, तुम्हाला धन्यवाद देत, त्याच्याबद्दल वाद नाही. पण काही भागवा भागीचं नाही. मला वाटतं ह्या जेडपीमुळे झालं असं. पंचायत समिती जेडपी ही मंडळी आता सध्या जरा धावधवीत आहे. तरी आपला नगर जिल्हा त्याच्यात नाही, त्याच्यामुळं थोडं निवांतपण आहे. ही सगळी मंडळी राजकीय
कधी कधी एकत्र येतात. मला लोक विचारतात, महाराज वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या विचाराची माणसं एकत्र कशी काय येतात? म्हणलं सोपं आहे. एकाच जंगलात हत्ती, घोडा, वाघ, सिंह सगळे श्वापदे राहतात, पण जंगलाला आग लागली तर हरणाला चिकटून वाघ पळवतो पण धरीत नाही. म्हणलं बाबा, साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही, कारण जंगलाला आग लागलेली. ही सगळी एकत्र जाती राहतात. म्हणजे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय बोलायचं? तेच महत्वाचं आहे ते. हे आग ईडीची का समजा ना तुम्ही, कसली का होईना, पण आग आहे म्हणून ही धग जिरवण्यासाठी ही सगळी मंडळी एकमेकाशी. पण आमच्या वारकऱ्यात हे एक वैगुण्य आहे बाप. आम्ही दुसऱ्याचं मोठेपण कधीच वर्णन करत नाही. आपलं मोठेपण सांगतात, पण दुसऱ्याचं मोठेपण सांगताना आम्हाला कुठंतरी अंतःकरणात थोडासा कमीपणा वाटतो. कधीच नाही. आजचं कीर्तन होऊन गेलं, उद्या दुसऱ्या महाराजाला विचारलं आम्ही की कालचं कीर्तन हे पडलं, याच्याशिवाय भाषाच नाही त्याची. हे जे वैगुण्य आहे ना आमच्यातलं, ते जावं कधीतरी, एवढीच प्रार्थना करतो भगवंताला. आमच्यातलं वैगुण्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमच्यातलं कधीच जायचं नाही पिढ्यान पिढ्या. आधी आमच्यातलं गेलं पाहिजे, आम्ही शुचिरभूत झालो पाहिजे, तर मग तुम्ही शुचिरभूत. तुमच्या अंतःकरणामध्ये एका चांगल्या विचाराला, चांगल्या आचाराला जागा देताना आम्ही निस्पृहतेच्या आणि वैराग्याच्या गप्पा हाणायच्या आणि 50 आणि 60 आणि 70 हजार रुपये धंद्याला घ्यायचं. हे कळतं का नाही मी काय बोलतोय तुम्हाला? काय बरोबर आहे, बरोबर आहे. बोल, काय बोलता आता? चांगलंच बोलतोय मी, कधी वाईट बोललोय तो? म्हणून तर गंमत अशी, ही व्यवसायात्मिका बुद्धी जी जागी झाली वारकऱ्याची, ती इतकी टोकाला गेली आज की तिने एक शिखरच गाठलंय. कधी तीही खंत वाटते अशा जुन्या माणसांकडे पाहिलं की, अरे कधी 10, 11, 5 रुपयावर कीर्तन केली या लोकांनी. 11 रुपये देत असतील रामनाथ बाबाला. पहिल्या कीर्तनाला किती दिलं होतं? 2 रुपये. जायला मेलो लग. 2 रुपयावर कीर्तन, पण त्यावेळेस सोनं बी 20 रुपये तोळा असेल. म्हणजे कधी कधी असं प्रमाण लावायचं की मी ही सुरुवात 11 रुपयांनी केली होती, त्यावेळेस 200 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे हे जसं अर्थशास्त्रात मार्शल रॉबिनच्या व्याख्येप्रमाणे या सगळ्या किमया घडत राहतात. संगीत विशारद झाले. गुरुजी अभिवादन, आपल्याला प्रणाम करतो. मी तुम्हाला समक्ष नाही ऐकलं, पण ऐकलंय भरपूरपणे. संगीतातली एक अलौकिक चीज आहे ही. संगीत ही आराधना आहे, संगीत ही हृदयाची भाषा आहे, संगीत ही वेदांताचं गोज आहे, संगीत हा स्वर्गीय नाद आहे, संगीत ही अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं आलिंगन आहे, संगीत 2 जीवाचं मिलन आहे, संगीत रोमारोमातून निघणारी ऊर्जा आहे, आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे मायबाप. आणि हे संगीतातले आज गडे भरपूर चांगलं आहे का, मजेने जीवन जगा. मी एकच वेळेचं भान ठेवून मला बी धंद्याला जायचंय. जरा गंभीर कार्यक्रम झाला म्हणून थोडासा काहींनी जरा जास्त लांबवलं, ताणलं, ते फार तारात तुटल्या त्यांनी तंबोऱ्याच्या. त्यांनी थोडंसं का माईक पुढं भेटला की उगत आणायचा त्याला, काही थोड्याशा मोजक्या शब्दात आपलं मन उगत व्यक्त केलं तर जीवन चांगलं होईल. मी रामनाथ बाबांना, त्यांच्या धर्मपत्नींना, बाबांचं माझ्यावर फार प्रेम अतिशय. सहज काही आमचं नातं नाही, गोतं नाही, आम्ही तर गोसाई माणसं, कुणाशीच नातं नसतं आमचं. आता मग भगव घालून गेलेलं नाही वेगळे. काय नाही म्हणलं मी भगव्याशिवाय कसं आहे, पता काय भगवी पाहिजे, हे बिघडी भगव. तुम्हाला बी वंदन. तांबे साहेब, तुम्ही माझ्या एका कार्यक्रमाला होता कुळधरणला, हा गुंडाच्या तिथं, कारण आपली गाठ गुंडाच्या तिथंच पडायची.
चाललंय मजा आहे, आनंद आहे. मजेत राहायचं, आनंदी राहायचं. लय मोठं तत्वज्ञान घटन मठन पठन रज्जून सर्पण स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन आणि रोचनेन आज्ञानन आवरणन विक्षेपण परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदवाप्तीन पूर्वमीमांसान उत्तरमीमांसान सांख्यन कानादन गौतमन. ही लगेच्या लगे कळत असतं काय? ही साधी फिलॉसॉफी. एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर नाही कळला तरी चालेल, पण वारकऱ्याला समजून घ्या. मायबाप वारकरी झाला, जीवन कृतार्थ होईल. म्हणून बाबांच्या पायावर डोकं टेकवतो, कोतोळेश्वराला प्रार्थना करतो की या दाम्पत्याचं जीवन भावी जे काय उर्वरित शिल्लक असेल नियतीच्या खेळाप्रमाणे ते आनंदात जावं, सुलभ जावं, सुखत जावं. कोणी इच्छा करतात 100 वर्ष जगला पाहिजे, 150 वर्ष, लय तिष्ठून मिळाला पाहिजे. याच्यापेक्षा जोपर्यंत आहे ना, लय वर्ष जगणं म्हणजे पाहिजे तिथं जग आपलं पटशील. हे अटॅक वगैरे बाहेर रोग चांगला आहे, लय अपदाय लावित नाही, लय कुष्ठ नाही, काय नाही, खट करून जातोय माणूस आणि पटकून सगळी मोकळी होत्यात माणसं. हे बरं आहे, चांगलं आहे. म्हणून सर्वांना अभिवादन करतो, बाबांना लाख लाख शुभेच्छा देतो. आता महाराज म्हणतील, आचार्य लोहितकर महाराज हे काय बोलते काय बोलते, हे असंच बोलतंय आयुष्यभर. म्हणून त्यांनाही अभिवादन करतो. आमच्या वारकऱ्याचं नव्हे, माझ्या स्वतःचं वैयक्तिक आदराचं स्थान लोहितकर महाराज आहेत. मी त्यांचंच बहुतांशी वाङ्मय वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी मला बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली स्वतः दिली आणि ती विनामूल्य दिली, याचं मला जास्त समाधान. कधी कधी काही समाधान त्याच्यातही मानायचं असतं. काय करता, सगळीकडचा अर्थ कुठं साधला जातोय. म्हणून सर्वांना धन्यवाद. आपल्याला द्यायला काय माझ्याकडं, मीच फकीर आहे. जीवनात कशाची फिकीर केली नाही त्याचं नाव फकीर असतं. म्हणून द्यायला काय, एक दोहा जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल. भूतांची दया हे भांडवल संता. पेशवाच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय रामनाथ बाबांच्या रौद्रशांतीच्या निमित्तानं उपस्थित आहात. बाबांचा कालावधी आपण सर्वांनी विरोध केलेला आहे, मी त्याच्यावर पुनरावृत्ती करणार नाही. परंतु त्या काळामध्ये दयानंद महाराज म्हटले 2 रुपयावर त्यांनी बाबांनी कीर्तन केलं, तर तशी परिस्थिती 2 रुपये नाही, काही ठिकाणी फुकटच केलं, फक्त नारळ मिळायचा. आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे मनोहर बाबा भोर, रामनाथ महाराज जाधव, पांडुरंग मुखेकर ह्या त्रिवेणी संगमाने ह्या परमार्थाची भक्तिधारा खूप उंचावली, याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि बाबांना त्यांच्या आयुष्यावर दीर्घायुष्य चिंतितो आणि थांबतो. ओम शांती शांती शांती. सुपुत्र ज्यांनी वारकरी संप्रदाय या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नेण्याचं आणि समाजाला पढवण्याचं काम केलं ते हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज जाधव, त्यांच्या सुयोग्य पत्नी यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि गौरव सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हरिभक्तीपरायण केशवबाबा, त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधूंनो, मनोहर बाबा असतील, रामनाथ महाराज असतील, यांनी अत्यंत कष्टप्रद जीवन जगलं. कारण त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, पायी प्रवास करून पावसाळा असेल उन्हाळा असेल आम्ही अनेक डोळ्यानं पाहिलं. किती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ज्यांना शब्द दिला त्या गावापर्यंत गेले, समाजाला प्रबोधन केलं. अशा ह्या थोर विभूतींना आपल्या सर्वांच्या वतीनं भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. मूर्ती आणि या मुळ्या खोऱ्यातील भूमिपुत्र आदरणीय पूजनीय वंदनीय रामनाथ बाबा जाधव यांना अगोदर सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो, त्यांना दंडवत करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं म्हणजे ज्यांनी वारकरी पंथाची ही पताका कायम तेवढ ठेवली
आणि ज्यांनी आता वयाची 85 वर्ष ओलांडली अशा महान तपस्वीची आपण आज त्यांना शुभेच्छा देतोय, त्यांचा सत्कार करत आहोत. माझ्या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी बाबांना शुभेच्छा तर दिल्यातच, पण 100 वर्ष जगण्यासाठी सुद्धा प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या. माझं तर असं म्हणणं आहे की बाबा चालते बोलते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांनी वारकरी पताका खाली ठेवू नये आणि त्यांनी ह्या वारकरी धर्मपंथाची वारकरी पताका त्यांनी अशीच तेवढ ठेवावी अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि फार जसं कोरेगाव महाराजांनी सांगितलं की रडत खडत जगायचं नाही, चालता बोलता गेलं तोपर्यंत तुम्ही जागा, तुम्हाला सर्व तुमचं कुटुंब बरोबर आहे, तुमचा सर्व वारकरी समाज बरोबर आहे आणि आज पावे तो जसा जगलात तसंच इथून पुढे जगा. सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माननीय आदरणीय वंदनीय अध्यक्ष, विद्यावाचस्पती, 1008 महामंडळेश्वर, डॉक्टर रामकृष्णदास लवितकर, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे निकटचे सहकारी वारकरी संप्रदायातील कोरेगावकर महाराज, माननीय माजी आणि नाशिक विभागाचे राज्य परिषदेचे आमदार साहेब डॉक्टर तांबे, योगी केशवबाबा आणि स्टेजवर मान्यवर असणारी सगळी मान्यवर मंडळी, तसेच या निमित्तानं आपण सर्वजण आलेले बंधू भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आला, आपला अमूल्य वेळ खर्च करून या कार्यक्रमाला तुम्ही आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोच. पण स्वागताचं कामसुद्धा आपल्या अकोले संगमनेर तालुक्यातील महाराज मंडळींनी केलेलं आहेच. कारण हा जो कार्यक्रम आहे तो हा माझा स्वतःचा कार्यक्रम आहे असं मी कधी मानलं नाही. हा कार्यक्रम आमच्या दोन्ही तालुक्यातली जी वारकरी संप्रदायाची मोठी मोठी मंडळी आहेत त्या मंडळींच्या वतीनं हा कार्यक्रम आहे. नाही माझ्या आवडीचा कार्यक्रम किंवा मी जाणून बुजून सांगितलेला कार्यक्रम नाही. माझ्या परिवारानं सुद्धा कोणालाही आग्रह केलेला नाही. कारण हा कार्यक्रम दोन्ही तालुक्यातील 1-2 तालुके तसंच जुन्नर तालुका या सगळ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी वेळोवेळी अशी बोलून दाखवलं, खंत व्यक्त केली, बाबा तुमचा कार्यक्रम करायचा आहे, आम्हाला सहस्रचंद्र दर्शन करायचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलं माझा कार्यक्रम 61वी झालेली आहे, आता नका का मला कुठं ना करायला लावू काय नाही म्हणे, तुम्ही ऐकायचं नाही, कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. एक म्हणजे शाब्दिक का होईना पण अत्यंत आदराची भावना आमच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी आणि व्यक्त केली. ठीक आहे, काही गोष्टी कमी जास्ती झाल्या असतील त्याचा विचार मी करत नाही, पण माझ्याविषयीचा जो आदरभाव आहे आमच्या सगळ्या मंडळींना, आपल्या अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यातील जेवढी मंडळी कीर्तनकार माझ्या संपर्कात आलेली आहे आणि बाहेरची महाराष्ट्रातून अनेक महाराज मंडळी आत्तापर्यंत आणि कुथळेश्वर महाराजांच्या सान्निध्यामुळं किंवा दत्त महाराजांच्या गावातील सप्ताहामुळं आणि अनेक काही गावांच्या सप्ताहामुळं माझ्या संपर्कात अनेक महाराष्ट्रातील मोठी मोठी मंडळी आलेली आहे. ज्यांचं कीर्तन आहे त्या चैतन्य महाराजांचे आजोबा आमच्या गावात आम्ही आणलेली, एकदा कोथरूड आणलेली, एकदा लिंगदेवला आलेली आहेत फापळे महाराजांच्या कृपेनं. म्हणजे आणि मग आळंदी पंढरपूरला, मग रंगनाथ महाराज परभणीकर असतील, शंकर महाराज खांदारकर असतील, गुंडा महाराज देगलूरकर असतील, अशी जी अत्यंत विद्वान मंडळी त्या काळामध्ये आम्हाला मामासाहेब दांडेकर असतील, जगन्नाथांना पवार असतील, या मंडळींचं आणि फार फार ऐकण्याचा योग आला आणि त्यामुळं मला वारकरी संप्रदायाची थोडीफार आवड लागली. माझ्यासारखा
थोडा लहानपणात वाया गेलेला मुलगा कदाचित भलत्या मार्गाने जाऊ शकला असता, पण योगायोगानं सगळ्यांची साथ मिळाली. आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य रामभाऊ बाबा आरोटे अत्यंत अंगठा बहादूर माणूस, पण वारकरी संप्रदायाची इतकी सेवा की महिना अधिकाच्या सप्त्यामध्ये आषाढाचा महिना असताना पेरणीचं काम असताना कधी घरी जाऊन पेरणी केली नाही. आम्ही बाकीच्यांनी जायचं आणि त्यांची पेरणी करायची, पण कुतुळेश्वर सोडलं नाही. अशी मंडळी आणि संगतीला लागली, म्हणून आवड लागली संगतीची, आणि हा कार्यक्रम त्यांनी आम्हाला करायचं, सगळं करायचं त्या निमित्तानं. आणि पण मी एक आठ घातली थोडी, कारण हा कार्यक्रम बरं करायचा आहे ना, फक्त मग आपली 61 ज्या महाराजांनी केली त्या, आणि हरिभक्तपरायण आणि चैतन्य महाराजांचं जर कार्यक्रम मिळाला तरच आपल्याला करायची, नाहीतर मग करायचं नाही असं मी ठरवलं. त्या दृष्टीनं सगळ्या मंडळीने, आमच्या वारकरी मंडळी, भोर महाराज असतील, केदार महाराज असतील, दीपक महाराज असतील, या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला. आणि रामकृष्ण महाराज बाबा त्यांनी, आम्ही पंढरपूरला, आणि त्यांनी पण, आणि महाराजांना विनंती केली तुम्हाला यावं लागेल म्हणे, सक्तीने सांगितलं. आणि महाराजांनी मला ओळखलं, कारण 25-26 वर्षाची त्यांची जुनी ओळख, त्यांनी मला आणि ओळखलं. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. मग महाराज आले आणि आपल्याला कार्यक्रम, आता लगेच त्यांचा कार्यक्रम सुरू होईल. फार मी लांबत नाही, सगळ्यांच्या दृष्टीनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात, त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि अशीच आमची वारकरी संप्रदायाची सेवा आपल्या प्रत्येक गावागावात वर्षत सकल मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तू तया भूता. प्रत्येक गावागावात ईश्वरनिष्ठ माणसं जन्माला यावीत, आणि त्या दृष्टीनं काळाची व्यंकटी सगळ्यांची सांडावी, अशी भगवान कुतुळेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. माननीय धन्यवाद बाबा. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट, कर्तबगार आमदार, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, आदरणीय आपल्या तालुक्याचे भूषण रामनाथ बाबा जाधव आणि ताराई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. खरं तर 50-60 वर्षापेक्षा जास्त आयुष्य ज्यांनी अध्यात्मामध्ये घालवलं, आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये अध्यात्माची बीज रुजवण्याची काम बाबांनी आणि आंबडचे आपले मनोहर बाबा भोर ह्या दोघांनी, या तपवृद्ध माणसांनी केलं. तसं मनोहर बाबांना तर मी भीष्माचार्यच म्हणतो अध्यात्मातला. ह्या वयातही सप्ताहांना भेटी, सुखदुःखांच्या प्रसंगामध्ये हजर राहणं आणि मार्गदर्शन करत राहणं, खरं तर ज्यांचा आदर्श ज्ञानोबा माऊली आहे, ज्यांचा आदर्श तुकाराम आहे, मग अशा माणसांसाठी कोण काय शब्द आणि काय स्तुतीसुमने वापरतील याचं काही त्यांना घेणं देणं नाही. ज्या माऊलींच्या झोळीमध्ये त्या काळची चांगली माणसं त्यांनी शेण टाकलं, आजची चांगली माणसं चांगल्या कामामध्ये अडचणी आणतात. ज्या इंद्रायणीमध्ये आपण जाऊन आज आंघोळ करतो, माऊलींना त्या इंद्रायणीकडे फिरकू पण दिलं जात नव्हतं. खरं तर आमच्या सिंधुताई सपकाळ म्हणतायत की ह्या भारत देशात मोठं व्हायला
माणसाला आधी मारावं लागतं. पण बाबा तुम्ही धन्य आहेत की तुमच्या अनुयायांनी ठरवलं अभिष्ट चिंतन सोहळा करायचा. डॉक्टर तांबे आणि सगळीच मांदियाळी इथं उपस्थित, ललितकर महाराज, योगी केशव बाबा आणि सगळं संत महंत इथं उपस्थित आहेत. आणि सगळ्यांनी भरभरून तुमचं कौतुक केलंय, तुम्हाला शुभेच्छा दिल्या. मी तर वयानंही लहान आहे, अनुभवानंही लहान आहे, पण जेव्हा जेव्हा तुमचा सहवास लाभला तर असं नक्की जाणवलं की तुम्ही निखळपणानं प्रेम करताय, सगळ्यांशी प्रेमानं वागताय. नाचनठाव एवढंसं छोटंसं गाव आहे, सगळं गाव सुंदर आहे, छान आहे, मंदिर आहे हनुमंतरायाचं. आणि गावापुरतं सीमित न राहता तुम्ही तालुक्याच्या बाहेर हा संप्रदाय पुढे नेण्याचं काम केलं. बीज निर्माण करण्याचं काम ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी केलं आणि त्या बीज रोपण करण्याचं काम तुमच्यासारखी संत महंत गावोगावी करताय. आणि खरं सांगतो की गावागावाची शांतता आहे. आदिवासी भागातूनही बरीच सगळी मंडळी, गंभीरे महाराज आहेत, भांगरे महाराज आहेत, अजून सगळे आमचे आंबडचे बाबा, ही सगळी मंडळी उपस्थित आहे. नावं ज्यांची घ्यावं. तर हे सगळं तुम्ही आतापर्यंत जे बीज टाकलं ते उगवलंय आणि कदाचित ते विचार सांगणारे आहेत म्हणून आमच्या डोक्यात थोडाफार प्रकाश पडलाय. आणि त्याच कृतज्ञतेतून खरं यायला थोडाफार मला उशीर झाला, कारण सकाळी 9 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत सगळ्या मिटिंगा कामं सुरू करायची आहेत. स्पीड आला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, सभामंडप, शाळा, तर ते कामही माझ्या वाट्याला होतं आणि त्यामुळं थोडासा मला उशीर झाला. पहिल्यांदा बाबा तुमची माफी मागतो. परंतु हा जनसमुदाय बऱ्याच वेळापासून तुमची स्तुती ऐकतायत, तुमच्याबद्दल जे बोललं जाते ते ऐकलं जाते. मी या सर्व उपस्थितांच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं, माझ्या परिवाराकडनं तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी परमात्मा पांडुरंगाकडे, पुतळेश्वराकडे मागणी करतो की बाबांना उदंड निरामय आयुष्य दे, आईला उदंड निरामय आयुष्य दे. त्यांच्याकडनं शेवटच्या क्षणापर्यंत नामस्मरण पांडुरंगाचं होत राहील. पांडुरंगाची जी दिंडी आळंदी पंढरपुराची तुमच्याकडनं होत राहील आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे जे ठरवलं आहे ते सगळं साध्य होईल असं पांडुरंगाकडे मागणं करतो, कुतळेश्वराकडे मागणं करतो, राजा हरिश्चंद्राकडे मागणं करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पदये नमः. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ज्या वारकरी पंथामध्ये सामावलेली आहेत ती महाराष्ट्राची अस्मिता, त्या अस्मितेचे पायिक उपासक आपल्या आयुष्याची जवळजवळ 5-6 तपजांनी या संपूर्ण परिसरामध्ये ज्ञानभक्तीच्या प्रचार आणि प्रसाराकरता, बीजारोपणाकरता प्रतिवेय केली. असे महनीय हरिभक्तीपरायण परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य रामनाथ बाबा जाधव यांच्या पुढील आयुष्याला सदिच्छा शुभेच्छा प्रदान करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी आज उपस्थित आहोत. खरं तर रामनाथ बाबांचं पारमार्थिक जीवन हा एक विलक्षण आणि अद्भुत आणि चमत्कारिक विषय आहे. संसारामध्ये राहून परमार्थ करणं तसं अवघड काम आहे. तो
तुकाराम महाराजांचं वचन आहे, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही, एकही निदानी न घडे त्याशी ना संसार ना प्रपंच. कारण संसाराचं भांडवल परमार्थाला विरुद्ध आणि परमार्थाचं भांडवल प्रपंचाला प्रतिकूल. कामक्रोध विकारांचा समुच्चय म्हणजे संसार, आणि परमार्थात ते विकार मावळावे लागतात. पण चमत्कार असा की आपल्या आयुष्यामध्ये संसार आणि परमार्थ याचा उत्तम अनवर्थ करून यशस्वी परमार्थ ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समाजापुढे आदर्श म्हणून ठेवला, त्या आदर्शाचंही कौतुक आहे. आज कौतुक वाटे झाले हवे, त्याचे लोकांनी आपलं कौतुक करावं, असं आयुष्य जगलं पाहिजे आपण. वाह, काय भाग्य बघा. शेवटच्या टप्प्यात ज्यांची आपण अति तीव्रतेनं प्रतीक्षेनं वाट बघत होतो, ते प्रातस्मरणीय सद्गुरुवर्य नाना म्हणजे दुंडा महाराज यांचे नातू आणि महाराष्ट्राचे क्रांतिसिंह, अध्यात्मातले एक सूर्य म्हटलं तरी काही वावगं नव्हे, असे श्री गुरु चैतन्यजी महाराज उपस्थित आहेत. त्यांच्या हस्तेच बाबांचं आपल्याला अभिष्ट करायचं आहे, मानपत्र द्यायचं आहे, स्मृतिचिन्ह द्यायचं आहे, वारकरी पोशाख त्यांना द्यायचा आहेत. आणि तो कार्यक्रम झाला की आपला कार्यक्रम इथला संपणार आहेत. आणि महाराजांचं बाबांच्या अभिष्टचिंतनानिमित्ताने होणारं कीर्तन आहे. कीर्तन म्हणजेच अभिष्टचिंतन. खूप बोलण्यासारखे विषय आहेत. मी त्यांच्या आयुष्याची सर्वच वर्ष पाहिली. त्यांच्या आधीचेही काही संत या परिसरात होते, तेही मी जवळून पाहिले, अनुभवले. तेव्हा मला काही, आता तुम्ही जी वर्णनं केली ती त्यांच्या नंतरच्या लोकांची वर्णनं केली, पण एक काल असा होता की या परिसरात औषधाला पखवाद्यान, औषधाला भजनी दिसत नव्हता. मी जेव्हा पदार्पण केलं अकोले तालुक्यात, त्यावेळची परिस्थिती. परंतु बाबांच्या आधीच्या वारकरी पंथाच्या संतांनी पिढीनं समाजावर मूलभूत संस्कार केले. त्यामध्ये विशेष करून महर्षी महामतींचा आश्रम, अगस्ती आश्रम, कारण हा तालुकाच मोठा विलक्षण आहे. कळशेश्वर ते कळसुबाई आणि पंचगंगेच्या परिसरामध्ये पसरलेला हा तालुका आहे. आढळा असेल, मुळा असेल, प्रवरा असेल, गोदावरीचं उपखोर आहे, म्हाळुंगे असेल. आता या सर्व नद्यांचे ऐतिहासिक संदर्भ आहेत, त्याला आध्यात्मिक संदर्भ आहेत. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्यासारखा प्रभावी आणि आध्यात्मिक तालुका सापडणं कठीण आहे. पण या अशा भागात जन्म घेऊन, एका सामान्य बहुजन कुळामध्ये जन्म घेऊन रामनाथ बाबांनी आपल्या भावांचंही शिक्षण केलं. कुणी प्राचार्य बनवलं, कुणी सीए बनवलं, कुणी डॉक्टर बनवलं. सोपं काम नाही आहे. आणि स्वतः आपला शेतीचा उद्योग पाहत निर्दुष्ट परमार्थ करण्याचा प्रयत्न केला. आज परमार्थात प्रदूषण आहेत. अनेकांनी आपली वक्तव्य वारकरी पंथाबद्दल मांडली. मी वारकरी परंपरेचा आता आचार्य आहे, माझ्यावरही काही जबाबदारी आहेत. अचिनोती शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमप्याचरती असतु आचार्य इति श्रुता. मी काय जगद्गुरू नाही आणि स्वतःला जगद्गुरू म्हणायला मी वेडा नाही. जगद्गुरू आद्य शंकराचार्य, भगवान कृष्ण, जगद्गुरू तुकाराम महाराज, त्यांची ज्ञानभक्तीची परंपरा चालवणारे आचार्य. द्वारा या शब्दाचा अर्थ ज्ञानभक्तीची परंपरा. कुंभपर्वामध्ये ज्या 52 द्वार आहेत त्यातली महाराष्ट्राची अस्मिता संत नामदेवरायांची ही भक्ती परंपरा चालवण्याची जबाबदारी साधू समूहानं माझ्यावर टाकली, ती आम्ही करतो, एवढा त्याचा अर्थ आहे फक्त. पण आज बाबांचा अभिष्ट म्हणजे त्यांना शुभेच्छा द्यायच्या. आता 86 वर्ष झाले,
नियमाप्रमाणे 14 वर्ष शिल्लक आहेत अजून, कदाचित शतकोत्तरही आयुष्य जगतील, तेव्हा महामृत्युंजय यज्ञ करावा लागेल आणि तेथपर्यंत हे शक्य असेल नसेल मला काही माहीत नाही. पण बाबांनी जे आपल्या आयुष्यात केलं ते कौतुक करण्यासारखं आहे, लक्षात ठेवा. मला माहिती, सर्व परिस्थिती माहिती आहे, तोंडापुरतं बोलायचं नाही. या परिसरातील सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, लोकांचं आध्यात्मिक जीवन, धार्मिक जीवन मी जवळून पाहिलेलं आहे. वयाच्या 13व्या वर्षापासून मी कीर्तन प्रवचन करतो, मला चांगली जाणीव आहे गोष्टीची. आणि म्हणून बाबांचं काहीतरी कार्य आपल्या हातून पूजन व्हावं, ही संत पूजा आहे. अभिष्ट चिंतन हा चुकीचा शब्द आहे, संत पूजन आहेत. त्यांनी केलेले जे काम आहेत, संत ही अभिव्यक्ती आहेत. आम्ही लोक बुवाबाजी करणारे लोक नाही वारकरी. आम्ही कोणाला अंगारा देत नाही, नारळ देत नाही, प्रसाद देत नाही. वैष्णवांचा माल खरा. वैष्णव जे असतात ते खऱ्या मालाचे एक प्रकारचे असतात आणि तो खरा माल विकण्याचं काम आणि प्रमुख म्हणून बाबांनी केलं. त्यांच्यामुळेच अगस्ती आश्रम त्याचं बांधकाम झालं. नुसती जमीन पडली होती, तीही कुळ कायद्यानं गेली होती. मी रामभाऊ महाराजांना समजून दिलं की तुम्ही आता वयस्क झालात, म्हातारे झाल्यात, आता या आश्रमाची जबाबदारी तुम्ही तुमचे पट्टशिष्य, आवडते शिष्य रामनाथ बाबांकडे देऊन टाका. ते तयार झाले आणि बाबांकडे ती जबाबदारी आली. त्याच्यामुळे आळंदीमध्ये अगस्ती आश्रम तयार झाला. आळंदीतली परिस्थिती अशी होती त्या काळामध्ये, मधुकरी मिळणं अवघड, मिळाली कदाचित दूर जाऊन तर राहायचं कुठे. मी तर आळंदीमध्ये वडार धर्मशाळेत राहिलो. एक लक्षात ठेवा, बाबांनी ती इमारत त्यांच्या सहकार्यांच्या, विश्वस्तांच्या मदतीनं उभी केली, कष्ट अपार घेतली. त्यामुळे आज अकोले, संगमनेर या दोन्ही तालुक्यामध्ये शेकडो पखवाजे, शेकडो गायक, शेकडो महाराज, खूप मोठं बाबा लोकांचं पीक या दोन्ही तालुक्यामध्ये उत्तम रीतीनं आज आपल्याला दिसतंय, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, शपथविधी समारंभाकरता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही जात नाही, आम्ही तटस्थ राहतो राजनीतीपासून, पण फार आग्रह झाला म्हणून गेलो. आता द्वाराचारी असल्यामुळे मी पहिल्याच रांगेत होतो. शपथ घेतल्या घेतल्या माझ्याकडे ते आले. काय केलं पाहिजे महाराजांनी? मी स्पष्ट सांगितलं, देवेंद्रजी आपण भिताडांपेक्षा छाताडाला महत्त्व द्या. आज महाराष्ट्र अशांत आहे, जाती जमातीमध्ये कलह लागलेत, व्यभिचार आणि भ्रष्टाचार थैमान घालतोय आज महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्राच्या आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आज 3.5% तरुण रक्ताने बाधित आहे. आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्र अव्वल ठरला. त्यात नगरही कमी नाही, काहीच कमी नाही. अशा आपत्तीच्या कालामध्ये तुम्हाला राज्य करायचं आहे, तुम्ही संस्काराला महत्त्व द्या. आणि म्हणून एक महत्त्वाची बाब आपल्याला सांगितली पाहिजे, वारकरी हा एक विचार आहे. हा काय कुठला पंथ बुवाबाजी करणारा संप्रदाय नाही, हा विचार देणारा संप्रदाय. समाजामध्ये सदाचार, सुचारूपणा, सद्वर्तन याची शिक्षा दीक्षा देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आमचे प्रमुख रामनाथ बाबा आहेत या परिसरातले. आज त्यांचा आपण कौतुक करण्याकरता, संत पूजन करण्याकरता आज मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. मी या तालुक्यातील, दोन्ही तालुक्यातील तमाम तरुण प्रबोधनकारांचं, संतवर्यांचं खरखर कौतुक करतो की त्यांनी एका बुजुर्गाचा, एका महनीय व्यक्तीचा हा सन्मान घडून आणला, संत पूजन घडून आणलं. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आता नामावली मोठी आहे, एखादं नाव घ्यायचं आणि एखादं नाव राहून जायचं, मला अपवाद सहन होत नाही. म्हणून सर्वांचं मी या ठिकाणी, आता बरीच मंडळी आहेत, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रातली मंडळी आहेत. मला त्यांनी एक आदरणीय अध्यक्ष म्हणून सुचवलं. तर ठीक आहे, आता मी घरचाच असल्यामुळे आणि अध्यक्ष म्हणून थांबलो आहेत, पण आज महाराजांची वाट बघत होतो म्हणून भाषणं लांबवली. आता त्यांच्याच हस्ते बाबांचा वारकरी पोशाख
मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मान होईल आणि लगेच 5 मिनिटात कीर्तनाला आरंभ होईल. कोणी ही संधी सोडू नका. आज चैतन्य महाराज यांची तारीख मिळणं कठीण आहे, 1 तास मिळणं कठीण आहे. इतकी व्यस्तता आहे. तेलंगणा, आंध्रा, गुजरात, कर्नाटक, अरे बापरे बापरे, कठीण काम आहे. आम्ही धरणं धरून बसतो तरी तारीख भेटत नाही. पण रामनाथ बाबांकरता, कारण त्यांना फक्त आठवण दिली, नाना इथे येऊन गेले, नानांनी त्यांना आशीर्वाद दिलेत. नाना म्हणजे सद्गुरू धुंडा महाराज बरं का, त्यांच्या रामनाथ बाबाकरता इथे आले होते, गावी पण आले होते, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा आपण थोडी शांतता ठेवावी. महाराज काय बोलणार नाही, महाराज कीर्तनामध्ये त्यांना शुभेच्छा देणार आहेत. धन्यवाद. ते हे जोडी संत पाय, यानंतर ज्या मुख्य कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो, ते या गोड कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामनाथ महाराज जाधव बाबा, त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री रामनाथ महाराज जाधव बाबा, अध्यक्ष श्री अगस्ती, श्री रामेश्वर, श्री कोतुळेश्वर आश्रम धर्मशाळा आळंदी देवाची यांचा अभिष्ट चिंतन व गौरव सोहळा सन्मानपत्र. हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री रामनाथ महाराज जाधव बाबा, कृपा साष्टांग नमस्कार विनंती विशेष. भक्तकाम कल्पद्रुम श्री पांडुरंगाच्या व भगवान श्री कोतुळेश्वराच्या आशीर्वादाने, माऊली श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपेने गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री रामनाथ बाबा ही वयाच्या 86व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाबांचं अभिष्ट चिंतन व गौरव सोहळा संपन्न करताना संपूर्ण कोतुळेश्वर पंचक्रोशी आज आनंदाने बहरली आहे. बाबा अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र नाचनठाव येथील निष्ठावंत वारकरी पिताश्री बाबूराव लक्ष्मण जाधव व मातोश्री भागुबाई यांचे पवित्र कुशीत 1940 साली आपला जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. इयत्ता 7वी पर्यंतचे शालेय शिक्षण आपले झाले. वारकरी घराण्यात जन्म लाभल्याने गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामभाऊ बाबा आरोटे यांच्या मार्गदर्शनाने बालपणीच भजनाचे संस्कार झाले. वारकरी संप्रदायाचे ज्ञान सूर्य संत आधर्यो श्री गुरु हरिभक्तीपरायण धुंडा महाराज देगलूरकर यांचे श्री क्षेत्र नाचनठाव येथील 65 वर्षापूर्वी कीर्तन श्रवणाने तरुण मनावर गारूड केले. त्या अभूतपूर्व घटनेने वयाच्या 15व्या वर्षी कीर्तन प्रवचनाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य आपण सुरू केले. ते आज पावेतो सुरू आहे. अकोले संगमनेर तालुक्यातील वारकऱ्यांची आळंदी इथलं हक्काची वास्तू श्री अगस्ती आश्रम धर्मशाळा आळंदी या संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेल्या 37 वर्षापासून विकास कार्याची धुरा आपण लीलया सांभाळत आहात. वारकरी संप्रदायाचा सदैव सन्मान व गौरव वाढवण्याचे कार्य अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यात आपण केले आहे. बाबा परखतपूर येथील भगवंतराव मोरे यांची कन्या सौभाग्यवती ताराबाई यांच्याशी 1957 साली आपला विवाह संपन्न झाला. संसार वेलीवर डॉक्टर पांडुरंग, श्री जालिंदर, श्री प्रल्हाद, श्री सुहास व सौभाग्यवती संध्या भाऊसाहेब देशमुख अशी 5 फुले उमलली. आपला गृहस्थाश्रम सफल झाला. आपल्या सेवा कार्याचा गौरव व्हावा म्हणून वयाच्या 86व्या वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यातील वारकरी कीर्तनकार प्रवचनकार यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने आपला अभिष्ट चिंतन व गौरव सोहळा कृतज्ञतापूर्वक संपन्न होत आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, स्वीकृत कार्याकरिता आपणास उदंड आयुरारोग्य लाभो, ही श्री रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाचरणी प्रार्थना. सेवेशी श्रुत होय ही विज्ञापना.
कळावे. शुभ हस्ते हरिभक्तीपरायण श्री गुरु चैतन्यजी महाराज देगलूरकर पंढरपूर, जगद्गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर, अनंत विभूषित परिव्राजकाचार्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री हरी चैतन्य स्वामी पळसखेडे बुलढाणा. माघ शुद्ध तृतीया बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026. भगवान श्री कोतुळेश्वर देवस्थान कोतुळ. शब्दांकन हरिभक्तीपरायण विवेक महाराज केदार. रामकृष्ण हरी. थांबा थांबा थांबा. हो द्या. हा चालू द्या. सर्वांनी एकदा जय जयकार करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, कोतुळेश्वर भगवान की, महामुनि अगस्ती महाराज की.